पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप असा स्तर मिळतोय आणि त्या प्रकारचा मुंबई उपनगर म्हणा पालघर जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धेचं नाव आज गाजताना पाहायला मिळतं आणि अशा प्रकारचे भव्य दिव्य आयोजन चंदू सर पाहायला मिळतंय। नक्कीच जसा वेळ मिळेल पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊयात। तर इकडे मॅचला सुरुवात होते, दोन्ही विनर म्हणजे अलीकडे जर पाहिलं तर या अंडरआर्म क्रिकेट सुद्धा लीग पद्धतीच्या मॅच येताना पाहायला मिळत आहेत। ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील लीग पद्धतीच्या मॅचेस दाखल झालेल्या आहेत आणि इकडे सुद्धा लीग पाहायला मिळते आणि हे चित्र सुखावण्यासारखं पाहायला मिळतंय। इकडे ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल खेळला, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। तेजस 11 आणि साई सिद्धी यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच या मॅचवर लक्ष असणार आहे। सध्या या परिसरातील मैदान ज्या बॅट्समनची बॅटिंग पाहण्यासाठी भरली जातात तो सध्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। राहुल पुळेकर यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय आणि त्यांच्याच बॅटमधून एक 4 आलाय। मजा येईल या मॅच मध्ये। यावेळेला आणखीन एक फटका अडवला जातोय, मात्र यावेळेला रन नाही मिळणार। काही फलंदाज असतात जे पब्लिकला मात्र मैदानाच्या दिशेने आकर्षित करतात। मी अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिलंय दीपू सारखा बॅटर ज्याला 10 टुर्नामेंट आम्ही आउट न होताना सुद्धा पाहिले तर, आणि या मैदानावर तो खेळून देखील गेलाय आणि असाच एक लोकप्रिय खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। परंतु दोन्ही टीम चांगल्या आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने साई सिद्धीने पहिला विजय मिळवला त्यामुळे तेही तेवढ्याच रेटिंगमध्ये आहेत, परंतु राहुलवर यांच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा असतील, कारण एक राहुल बॅटिंगसाठी तर एक राहुल बॉलिंगसाठी सुद्धा आहे। यावेळेला चांगला बॉल सन्मान दिलाय, ढकललाय बॉल नितेश यांनी आणि तिकडे 1 रन पूर्ण केली। बघता बघता पहिली ओव्हर संपली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर तेजस 11 संघाची झाली आहे 8 धावा। काय म्हणाल पहिल्या षटकाची धावा संख्या बनली आहे त्याबद्दल? यस नक्कीच चंदू सर, ह्या ठिकाणी जशा प्रकारची सुरुवात होती तशा प्रकारची सुरुवात या ठिकाणी मिळते टीम तेजस 11ला आणि तेजस 11 संघ पाहायला गेला तर यंदाच्या सीझनमध्ये चंदू सर एक माहिती पोचवावीशी वाटते की हा संघ पाठच्या 2 वर्षामध्ये एक वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतो हा संघ आणि यंदाच्या सीझनमध्ये आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्यातील एक स्टार कास्टने भरलेला हा संघ पाहायला मिळतोय। अनेक मोठमोठे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेला पॉवर प्लेचं षटक म्हणजेच क्रिकेटच्या भाषेमध्ये पाहायला गेलं तर हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जाणार आहे हे षटक आणि यस थँक्यू डीजे। परंतु पाहूयात गोलंदाजीसाठी आलेले आहेत रोहित, काय बॉलिंग केली होती, बॉलला फिरक देण्याची जबरदस्त क्षमता त्यांच्याकडे आहे। यावेळेला पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय, बॉल होता फुलटॉस, त्याला पाठवलं सीमा रेषा पार, चौकार। यस थँक्यू डीजे। आणि नितेश पाटील खरोखरच ज्यासाठी ओळखला जातोय एक अटॅकिंग फलंदाज म्हणून ज्याची ख्याती प्रसिद्ध आहे, लगातारचा दुसरा चेंडू ज्याच्या बॅटमधून नितेश पाटील लगातारचा दुसरा चेंडू दुसऱ्या चेंडूला दहाडतोय सीमारेखा पार 4 धावेसाठी। तेजस 11 साठीचं गाणं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। पहा ही क्रेज आहे क्रिकेटची या परिसरामधील, परंतु क्रिकेट आहे दोन्ही संघ बलवानच आहेत, म्हणजे सुरुवात जरी तेवढी चांगली नसेल झाली परंतु कमबॅक करावं लागणार आहे, कारण संघाची धावसंख्या 16 झाली आहे। साई सिद्धीच्या विरुद्ध तेजस 11 आक्रमक झाली आहेत आणि राहुल प्रमाणे नितेश यांची बॅट बोलायला लागली आहे। ओ हो यावेळेला मात्र कदाचित खेळाडू नसते तर चौका सुद्धा गेला असता किंवा आउट सुद्धा होऊ शकले असते, परंतु त्यातलं एकही या ठिकाणी नाही झालं आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। राहुल एका बाजूला बॅटिंगसाठी, राहुल पुळेकर यांना फुलटॉस टाकलाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हो नाही परंतु शेवटी घेतलीच आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 षटकांचं दुसरं षटक मात्र या ठिकाणी सुरू आहे। 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्रिकेट रसिकांची पावलं आपोआप साईबा चषकाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील आणि आजची रात्र क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी मात्र राहणार आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु धाव नाही रोखू शकले आणि तिकडे एक धाव येते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19।
नक्कीच या ठिकाणी दबदबा आहे तेजस 11चा सुद्धा पहा, परंतु साई सिद्धी तरी कुठे कमी आहे, ते देखील प्रयत्न करतील. बघता बघता 2 ओव्हर संपल्या आणि 2 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 19 धावा तेजस 11. मृदुलजी काय म्हणाल या 2 ओव्हरच्या 20? येस 20 धावा. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय, 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 20 धावा धाफळकावर. म्हणजे दुसरीकडून एकीकडे आपण पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये राहुल पुलेकर तळपला होता, तर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचाच सलामीवीर फलंदाज दुसरीकडे जो फलंदाज नवापूर सारख्या एका लहानशा गावातून बिलॉंग करतो, हा फलंदाज देखील आज वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळला गेला चेंडूला सन्मान दिला गेला. या चेंडूला क्रिकेट की रणनीति है कि अच्छे का सम्मान करो बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीति है. सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट केली जाते. सिंगल धाव चंदू सर. सिंगल तर आलेली आहे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. यावेळेला ताकदवर फटका, चांगली फिल्डिंग, परंतु धाव घेण्याचा प्रयत्नही नाही केला. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे शुभम, आणि एक पुरस्कार कोणताही असेल तरी तुम्हाला तो एनर्जी वाढवतो आणि तिकडे शुभम पाहायला मिळत आहेत. या मागील मॅच मध्ये आठवतंय आम्हाला, बोल्ड जाईल म्हणून सोडून दिला बॉल आणि बोल्ड आउट झाले फलंदाज. हे तेच गोलंदाज आहेत आणि त्यांच्या विरुद्ध 1 धाव या ठिकाणी घेतली गेली. क्रिकेटमध्ये काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. वाट पाहिली या बॉलवर, परंतु यावेळेला काय अफलातून फटका खेळलाय राहुल पुळेकर यांच्या बॅटमधून. टकाटक चौकार. येस थँक्यू डीजे. खरोखरच हा विस्फोट हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतात राहुल पुलेकर यांच्या बॅटमधून येत असताना, परंतु दुसरीकडे गोलंदाज देखील तितकाच तब्बल पाहायला मिळतोय. म्हणजे एकीकडे मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्याच्या खांद्यावर आहे तो गोलंदाज देखील पाहायला मिळतोय, दुसरीकडे राहुल पुलेकर आतापर्यंत काय बॅट तळपते, ज्याच्या बॅटच्या रडारमध्ये फटके येतात असा राहुल पुलेकर. दुसरीकडे पुन्हा एकदा हाच प्रयत्न, यावेळेला हेलिकॉप्टर शॉट तितकाच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल धाव येत असताना धावसंख्या आतापर्यंत धावफळकावर 27 धावा धावफळकावर. चंदू सर 27 धावा धावफलकावर झाल्या सुद्धा. राहुल पुळेकरची बॅटिंग पाहून असं वाटतंय हे बॅट मधून फटके येत आहेत की बंदुकीतून गोळ्या येत आहेत. एवढ्या जोरजोरातील फटके त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत, प्रभावित करतायत. आणि क्रिकेट आहे आणि हे प्रभावित करणार असत नक्कीच राहुल पुळेकर आजच्या रात्रीत लक्षात राहतील. परंतु क्रिकेट आहे, अशी खूप नावं जे देखील लक्षात राहतील आजच्या रात्रीत. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपला इरादा बदलला. पॉइंटला केवळ ढकललं या बॉलला आणि 1 रन पूर्ण केली. नॉन स्ट्राईकला येत आहेत, हा नियम मात्र खूप आवडला आणि स्ट्राईक चेंज होते. राहुल आणि नितेश ही जोडी मात्र बहरात आहे, परंतु साई सिद्धीला कमबॅक करावं लागेल. यावेळेला ताकदवर फटका आणि इकडे रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का. येस नक्कीच चांगला खेळ म्हणावा लागेल. पहिला फलंदाज या वेळेला तंबूच्या दिशेने परतावत असताना नितेश पाटील ज्याच्या बॅटमधून 9 चेंडू 13 धावांची अफलातून अशी खेळी करत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज या वेळेला करण गवळी बाबू येतोय यावेळेला, परंतु सामोरा जातोय राहुल पुलेकर. पुन्हा एकदा बॅकफुटला येतोय, ताकदीचा वापर करतोय. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण यावेळेला आपण पाहायला गेलं तर अगदी आणि अगदी पहाडासारखं पाहायला मिळतंय. टीम नाळासोपारा संघाचं या ठिकाणी चांगलं फलंदाजी करत असताना एकाकी झुंज देतो आतापर्यंत राहुल पुलेकर सारखा फलंदाज. राहुल आहेत आणि त्यांच्या जोडीला आता करण सुद्धा आलेत रन करण्यासाठी. त्यांना रोखण्यासाठी संतोष. बॉलला फिरवलं, शेवटच्या क्षणी मात्र बॉलला पॉइंटच्या दिशेने ढकललं. 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. म्हणजे ज्या पद्धतीने सगळे क्षेत्ररक्षक आपल्या अंगा खांद्यावर बॉल घेत आहेत, ती एक क्षेत्ररक्षणाची एक वेगळी शैली आहे. यावेळेला मात्र सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात बाद होत आहेत. विकेट येताना पाहायला मिळते, महत्वाची विकेट आली आहे. राहुल पुळेकर बाद होतील, खेळाडू बाद. सुंदर बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 चौकार देखील त्यांच्या बॅटमधून राहुल यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र धावसंख्या संघाची जर पाहिलं तर 30 वर धावसंख्या थांबली आहे. म्हणजे हे क्रिकेट आहे, 30 जरी धावसंख्या असेल प्रतिस्पर्धी पार करू शकतात, त्यांना ते प्रयत्न करावे लागतील.
सायबर चषकासारखी एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेची चर्चा, त्या स्पर्धेचं नावलौकिक सर्व दूरपर्यंत पाहायला मिळतोय. शिस्तबद्धता या स्पर्धेची आणखीन एक ओळख आहे आणि आयोजकांची तत्परता, प्रत्येक गोष्ट सातत्याने मात्र प्रेक्षकांच्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न तेही करतायत. या बॉलवर आली एक धाव आणि धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती म्हणजे 4 षटकांचा खेळ संपलाय. 31-32 करायचे आहेत. थँक्यू डुसे. 2 कर्णधार टॉससाठी यायचे. अष्टविनायक नालासोपारा आणि त्यांच्यासमोर खेळताना दिसतील टीम आगाशी आणि अष्टविनायक नालासोपारा दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉससाठी यायचे. डीजे सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बाब, एक महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय. विशेष म्हणजे सुमित ढेकळे इकडे पोहोचू शकले नाहीयेत अजून, कदाचित पोहोचतील किंवा थोडासा विलंब देखील होईल. परंतु अंडरआर्म क्रिकेटचे आपल्यामध्येच खेळणारे खेळाडू आणि त्यांच्या नावावर आज एक मोठा विक्रम जमा झालाय. अंडरआर्म, ओव्हरआर्म, लेदर या सगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळत असतात आणि आज त्यांनी युगांडाच्या राष्ट्रीय टीमच्या विरुद्ध अर्धशतकही झळकावलं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतलेला आहे. आपलेच खेळाडू आहेत आणि जो युगांडाचा संघ T20च्या वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहे त्यांच्या विरुद्ध आज विजय सुद्धा मिळवला, अर्धशतकही केलं आणि मॅन ऑफ द मॅचही घेतलं सुमित ढेकळे. यस, प्राऊड मुवमेंट आहे संपूर्ण तालुकावासियांसाठी. प्राऊड ऑफ ही सुमित. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चला, दिलीप शर्मा यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन थोड्याच वेळावरती या ठिकाणी झालंय. मी विनंती करेल दिलीप आपण या. आपले शुभस्ते नाणेफेक केली जाणार आहे यापुढील होणाऱ्या मॅचची. यावेळेला कमी गतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी कल्पेश आलेत. पहिलाच बॉल फिरवलाय, थोडीशी उंची होती, फ्लाईट होती, थोडासा पुढेच केला आणि उंची असणारा चेंडू हा खेळण्यास थोडासा अवघड असतो, कारण त्याचा टप्पा पडल्यानंतर वळण किती घेईल याचा अंदाज नसतो. यावेळेला आक्रमण, परंतु बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळले खरे, परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे. संदीप आणि सुनील याही मॅचमध्ये, मागील मॅचमध्ये या जोडीने कमाल केली होती, परंतु तशीच कमाल याही मॅचमध्ये करावी लागणार आहे आणि या मॅचमध्ये 32 धावांचा पाठलाग करायचा आहे या जोडीला. यस, थँक्यू दिलीपजी. आपण स्थानापन्न व्हायचं. सॉरी सर, थांबवतोय थोडं. अजय, टॉस जिंकला काय निर्णय असेल? फील्डिंग फर्स्ट. सर, शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अवी, तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला आगाशीने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि अष्टविनायक नालासोपारा बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, जिकडे जर पाहिलं तर 2 धावा झालेल्या आहेत. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. तुम्हाला प्रयत्न 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 करणं गरजेचं असतं. यावेळेला ताकदवर फटका, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस बॉलला कव्हरच्या दिशेने ढकलायला गेले आणि तिकडे चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. मी मगाशी देखील सांगितलं, अंडरआर्म क्रिकेट जिंकायचं असेल तर 2 गोष्टी, एक तर म्हणजे कमी अवांतर द्या आणि चांगली फिल्डिंग करा. ती टीम जिंकण्याची जास्तीत जास्त संधी, कारण फिल्डिंगवरच आधारित आहे आणि जगातील सगळ्यात फास्ट क्रिकेट कोणतं असेल ना तर हे अंडरआर्म क्रिकेटच आहे. यावेळेला समोर आणि अडवला, तिकडे पुन्हा एकदा बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कारण एवढ्या जवळ बॉल एवढ्या कमी खेळपट्टीवर टाकायचा आहे आणि तो तुमची लोणच्या लाईनच्या पुढे पडणार आहे. त्यानंतर तुम्हाला सगळं जवळ असणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या गॅपमध्ये खेळायचं सोपं नाही आहे. बॉलरसाठी सुद्धा सोपं नाही आहे.
नोलच्या लाईनच्या पुढे टप्पा टाकायचा आहे, त्याला वळण द्यायचं सोपं नाही आहे. फिल्डरसाठी सुद्धा एवढ्या वेगात, प्रचंड वेगात जो लवकर आणि जवळ असताना बॉल येतो ते अडवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. यावेळेला मात्र कव्हरच्या क्षेत्रात हा चेंडू खेळलाय खरा, परंतु एक धाव तिकडे आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 4 धावा. अद्भुत असं क्रिकेट पाहायला मिळत आहे. आपल्याकडे जर पाहिलं तर पावसाळ्याचं 4 महिने क्रिकेट बंद असतं, म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये पावसाळ्यात देखील आपण एक पर्याय शोधून काढलाय, तो म्हणजे रबर बॉलचा. म्हणजे रबर बॉल त्याच्यावर पावसाच्या पाण्याचा प्रभाव नाही पडत म्हणून त्याने क्रिकेट अलीकडे सुरू झालंय आणि या परिसरातील कित्येक खेळाडू मग मुंबईला देखील खेळताना येताना पाहायला मिळतात. पावसाळी क्रिकेटसाठी सुद्धा इतरत्र मात्र दसऱ्यापासून जो हंगाम सुरू होतो, मग ओव्हरआर्म असू देत, अंडरआर्म असू देत, तो मात्र उत्तरोत्तर बहरत जातो. आणि आता गोलंदाजीसाठी नितेश आलेत. ज्या नितेश यांनी चांगली बॅटिंग केली होती तेच मात्र आता बॉलिंगसाठी आलेले आहेत. पहिल्या षटकात 4 वर थांबलेली धावसंख्या तिला पुढे न्यावं लागेल आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. पहा, यावेळेला बॅकफुटला गेले, कमी गतीचा अंदाज घेतला आणि केवळ बॉलला ढकललंय. म्हणजे इकडे फलंदाजासाठी देखील सोपं नाहीये. मला हे क्रिकेट आवडलं कारण या क्रिकेटमध्ये दोघांनाही संधी आहे. दोघांना याकरता संधी आहे की बॅट्समनला देखील पुढे यायचं नाहीये, तुम्हाला जागेवरूनच खेळायचं आहे आणि ते तेवढं सोपं नाहीये. अंडर आर्म क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला वेगवान फटका पाहायला मिळाला, परंतु फिल्डिंग चांगली आणि पहा लगेच एका क्षणार्धात सगळं काही घडतं. फटाफट जिग्नेश यंग टॅलेंट त्या ठिकाणी. धन्यवाद डीजे. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे टायमर आहे आणि टाइम सुद्धा आहे. बऱ्याचदा आम्ही अंडरआर्मच्या सुद्धा 1-1 तासाच्या मॅच पाहतो, परंतु इकडे शिस्त आहे आणि शिस्तीमुळे हे क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले. आणि विशेष म्हणजे असोसिएशन आहे, तुम्ही संघटित आहात आणि संघटित आहात तर नक्कीच तुमची पुढे प्रगती होणारच आहे. आणि इकडे संघटन आहे त्यामुळे हे क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. पहा, चांगली गोलंदाजी, धावाच येऊ दिलेल्या नाहीयेत. फक्त 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येते. डीजे वाजवा. विकी येतात. पहा, आता लक्षापासून टीम दूर चालली आहे, प्रयत्न करावे लागतील. दोन्ही टीम जर पाहिलं तर आपली 1-1 मॅच जिंकलेले आहेत. म्हणजे इकडे जिंकून जो सुपर 18 साठी क्वालिफाय होईल परंतु पराभूत होईल त्याला एक संधी असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. अजित निकम सरांचे देखील आम्ही कौतुक करू. अंडरआर्म क्रिकेटला शिस्त देणाऱ्या ज्या पंचांमध्ये त्यांचंही नाव पाहायला मिळतं. हे क्रिकेट आपल्याला खूप आवडतं आणि मैदानात देखील घेऊन यायचं. आणि फक्त मैदानात नाही, मोबाईलवर देखील ज्या वेळेला पाहतो आपण तासनतास मोबाईलमध्ये घालवतो. स्मार्ट टीव्हीवर असताना देखील तीच परिस्थिती असते, कारण हे आपल्याला आवडतं. आपले लाडके खेळाडू मैदानात असतात, त्यांना पाहणं आपल्याला खूप आवडतं. एक काळ असा होता की क्रिकेट खेळायला गेले की घरी आल्यानंतर फटके बसायचे. आता घरचे सांगतात लिंक पाठव, म्हणजे आम्ही घरी बसूनच पाहू, बरोबर. असा हा बदलाव झालाय या क्रिकेटमध्ये. बॅट आणि बॉलचं युद्ध. यावेळेला ताकदवर फटका, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने मजबूत तटबंदीच केली या ठिकाणी. तेजस 11 जबरदस्त वेगवान खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळाला. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीमध्ये ते सरसच राहिले. फुलटॉस आहे आणि या फुलटॉसला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. आउट.
हितेश इथेच हा बॉल बॅकफुटला जात कव्हर्सला ढकलला, तिकडे रन घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेलेली आहे. 8 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता, म्हणजे 8 मध्ये 6 चौकार खेळायचे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हे सोपं नसतं, बॉलचा अंदाज घ्यावा लागतो, कुठे येतोय, कुठे वळतोय, किती उंची आहे, किती वेग आहे, या सगळ्यांचा या ठिकाणी तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो. आणि फिल्डिंगही पाहावी लागते, फिल्डिंग कुठे. यावेळेला पुन्हा बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, 1 रन मिळेल तिकडे. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 1 ने काम चालणार नाही, आता 4 चीच गरज आहे. आणि अगदी आता शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच पोहोचताना पाहायला मिळते. केवळ 9 धावा. बॉलिंगसाठी राहुल पुळेकर येत आहेत, वलयांकित खेळाडू. परंतु राहुल यांना गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. खेळाडू बाद. यावेळेला थोडीशी उंची होती आणि तिकडे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. केवळ औपचारिकता आता या मॅच मधील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. एक मोठी क्रीडा स्पर्धा, मानाची क्रीडा स्पर्धा वसई, विरार, नालासोपारा या संपूर्ण परिसरातील एक सर्वोच्च क्रिकेटचा सोहळा अंडाराम क्रिकेटचा आपण पाहतोय. आणि प्रेक्षकात देखील मात्र मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आपल्याकडे स्थानिक क्रिकेटचे विविध प्रकार पाहायला मिळतात, त्यापैकी हा एक लाडका प्रकार अंडर आर्म. राहुलने आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकला आणि या मॅचला जिंकलंय देखील. जबरदस्त कामगिरी. नितेश पाटील ऑलराऊंडर, करंगवळी राहुल पुळेकर, विमल लॉसन बॅट्समन डेंजर, जिग्नेश पंकज भारी धुरंधर, अमर म्हात्रे हितेश भोईर, कल्पेश घरत भारी बॉलर, अमर म्हात्रे